बाई किती भारी शेत दिले बाई मला हिनी. मैत्रीण असं होतं अशी कसलं सुंदर आहे पूर्ण केळाचं आलेलं म्हणले ना रात्री. कधी आला संगीतात आहे मी बाय अहो मी 2-3 दिवस झाला आलेले. कसं काय आला इकडे तुम्हाला एक मज्जा सांगते. काय अहो सुरखीनी सगळं शेत मला दिलं. कसं काय दिलं बाई. आता रात्री अशा गप्पा मारत होतो मला म्हणली तू काय मी काय माझं सगळं हे केळीची बाग तुला मलाच देऊन टाकली. मलाच दिली. मला किती आश्चर्य वाटायला लागलंय बघा ना. एवढे दिवस आम्हाला काय म्हणल्या नाही त्या काय द्यायचं अचानक दिली. असं प्रेम असावं लागतंय. आम्हाला कुठल्या प्रेम करते त्या शेजाऱ्याला कशाला दिलं. माझी मैत्रीण सख्खी मी 2 दिवस आले तर मला म्हणली आम्हाला काय वरच्या मनाला मैत्रीणपणा करते त्या काय आमच्या संग. आता तिला तुम्ही मागितलीच नसेल. मी म्हणलं बाई मग तुझ्याकडं एवढं मोठं शेत आहे माझ्याकडं तर काहीच नाही. मी 2 दिवस रडगाणं घातलं तिला. एवढी माझी माया आली. मला म्हणती जाऊ दे बाई माझ्याकडं लय मोठं आहे ही केळीची बाग अख्खी तुला. अख्खी एवढी सगळी बाग मला मोठी. मला एवढा आनंद झाला. आता याच्यात ना तू काय करू हे मला कळलं नाही. मला मस्त बी यायची नाहीत. किती मोठे झाडे असतील हो. लय आहे ती लय झाड बघा ना सगळं केळीचे फळं आले त्याला. अशी मैत्रीण भेटायला पाहिजे बाई. लय मोठं दिलंय मला तिने. आता अजून तिला गोड बोलून तिकडचं बी शेत घेते. तिकडचं बी घेताय गोड बोलून. तिकडचं बी घेते ना. तिकडून नाही का तुमच्या दारापर्यंत तुमच्या दारापर्यंत नाही का. तिला आता ते पण म्हणते गोड बोलून. हा ती पण घेते गोड बोलून. सगळं गोड बोलून बरं निघतंय हो तुम्हाला. बरं मग गोड बोललं की सगळं निघतंय. एवढं मोठं बाग दिलंय तिने बघा आता. आणि मला माहित होतं ती हा नाही म्हणेल का काय. मला सुद्धा मी रेकॉर्ड करून घेतलंय. होय हा मग एवढी मोठी शेती मला म्हणली. काहीच नाही म्हणलं तिला. अगं 2 दिवस आले तुझ्याकडे एवढी मोठी शेती. मग सगळं दाखवलं तिने मला. मी म्हणलं खरंच एवढी शेती असती आणि आपल्याकडे तर काहीच नाही. मला एवढं वाईट वाटायला लागलो. मग माझं वाईट वाटलेलं बघून तिला बी वाईट वाटलं. मला म्हणते नाही गो बाई खरंय तुझं. माझी ही केळीची बाग अख्खी तुझी. मी तर एवढं खुश झाले बाई. बघा ना एवढी मोठी शेती दिली मला. आता ह्या शेतीचं मी काय करू. ठेवू का विकू मला हेच कळत नाही. विका लगेच विकून टाकू का. 4 दिवस सांभाळा आणि विकून टाका. तसंच करावं लागेल आता. चांगले केळे आले ते विकून टाका. बघा ना आली बाई. काय गो तू रात्री मला ही केळीची बाग दिली. काय चाललंय हो माझ्या महागारी तुमचं कुठाना. त्यांनी म्हणले आम्ही सगळं शेत घेतलं म्हणल्या. आणि त्यांनी म्हणले तुम्हाला खरंच वाटलं. मग काय आता आम्हाला काय माहित आहे काय चाललंय विकून करू कुणाचं शेत म्हणायला लागले. नाही बाई आम्ही तुमचं काय बोललो नाही. आम्ही तुमचं काय काय शेत रात्री. मग म्हणलं आता काय करू बाई एवढं मोठ्या शेतीचं. कुणाला दिले मला. ही काय चपाती भाकरी आहे वे कुणाला बी काय बी मला रात्री म्हणले. मी म्हणलं काय नाही माझ्याकडं काय नाही. मला म्हणते अख्खा केळीचा बाग तुझा आतापासून. अख्खा केळीचा बाग तुझा. मला सांगा तुम्ही शाने सुरते तुम्हाला असं वाटेल का मी म्हणेन म्हणून. मला तर काय माहित तुमच्या दोघीचं काय झालंय रात्री. म्हणले रात्री दिला म्हणून मला बोलवून घेतलं. मी आले कधी आला होता म्हणल्यावर सांगितलं. बघा शेताचा तरी विषयच नाही. तुम्ही बांधाच्या खाली व्हा. बांधाच्या खाली बोलायचं. तुम्हाला रात्री दिले की शेत एवढं. संगीता बांधाच्या खाली होऊन बोलायचं. ही बोलायची गोष्ट नव्हे. शेत माझ्या नावानं केलंय म्हणजे. तू तर म्हणली ही सगळे केळीची बाग तुझी. काय तुझ्याकडनं पैसे कधी घेतले का. कशाला तू कधी उधारी घेतले का पैसे दिली मला काय दिली मला. तू मागितलीच नाही. मागितली नाही म्हणलं तर मग शेत उगा फुकटच देते का तुला मी. आता हे पैशाचा काही व्यवहारच नाही झाला. नुसते म्हणले माझं शेत म्हणलं बाई देते आता ही शेत माझं. कोणाला दिलं नाही. तुम्ही काय शेतावर उभा राहू नका. इथं बांधावर सुद्धा उभा राहू नका. मला इतकं राग येतंय काय. राग कसा शेताचा विषयच नाही इथं. मनानेच म्हणले घे अख्खा केळीचा बाग तुझा. तुला काय म्हणलं चल तुला शेंगा दाखवते ऊस झालं केळीचा बाग दाखवते असं एवढं बोलले. तुला केळीचं बागेचं रान देते असं ही शब्द दाखवते कधी बोलले. तुम्हाला म्हणले घे तुझी केळं घे खायला असं बोलले मी. केळं घे खायला. काय बाजारात भेटत नाही का मला. ती बाजारातले वेगळे इथलं न केमिकलचा न केमिकलचा आहे. मग तुम्हाला अख्खं शेत दिलंय ना. तुला आठवतंय का काही. नाही 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 व्हा बांधाच्या खाली व्हा. दोघी बांधाच्या खाली व्हा. अजिबात नाही तर थांबायचं. नाही नाही मी कायच बोलले नाही. कुणी बी यायचं शेत द्या म्हणजे ही काय भाकरी आहे द्या द्या म्हणायला. एक बोलते त्याला आता एक बोलते त्या तू रात्री बोलले की मला घेऊन टाक. काय बोलले नाही. वा चालते व्हायत ना
अजिबात थांबायचं नाही माझ्या शेताच्या शेजारी. असं कुठं असते का? अशी मैत्री असते का? रात्री घे म्हणली जुनं सगळं प्रॉपर्टी वाटून देऊ काय सगळ्या? जुनं लोक कसे होते, घे म्हणलं की दिले. असं एका शब्दाला होते. काळ बदलला, जमाना बदलला. वहिनी बी बदला लागली रात्री मोठेपणाने एवढीची ती सगळी तू घे. बाई फुकट सुई वाहून देईना कुणी, फुकट सुई वाहून देईना. अगं पण मला वाटलं ना तुला वेगळी आहेस म्हणून, जगाची वेगळी. ह्या मामीला जर म्हणलं सुई वाहून द्या बरं, ती म्हणाल फुकट वाहून देऊ का तुला? त्यांचं जाऊ दे, पण त्यांचं तुझा जाऊ दे, स्वभाव आमचं चांगला आहे शेजारी. ना, तुझा स्वभाव. तू तर म्हणली एवढी मी काय होती. दिलं नाही, ही शेत माझं आहे, माझं राहणार. तुम्ही काय पुन्हा मग अर्ध तू सांभाळ, अर्ध मी. शब्दाला सांग ना थोडं. शब्द नाही पाऊण नाही. वहिनी तुम्ही शब्द दिला की रात्री? शब्द दिलाय की. शब्द दिला म्हणून अहो आता सगळं शेत देतो म्हणून असा शब्द दिला म्हण. काय माहिती घडीत बदलतंय माणूस, घडीत बदलाचं नसतं तसं जुन्या माणसाने शब्द. हो, मी नाही बाबा एवढं मोठी द्यायचं म्हणल्यावर मी लगेच तासात बदलत असते. मी कुणाला काय शब्द दिलेला नाही आणि देणारही नाही. ही तुम्ही तुमच्या मनानं बोलताय सगळं. मनाने कशाला हो बघ बाई. आता रात्री आता काय बोलायचं त्यांना? रात्रीचं म्हणले एवढं सगळं शेत घेऊन जा, सगळं शेत घेऊन जा. मी तर लय खुश झालते, म्हणलं एवढं मोठं शेत भेटले मला. नसते ती शेत बीत असं कसं नाही देत नसते त्या शेती बिती काय देत नसते ते त्या. किती मोठं शेत आहे. मला तर वाटलं लय मोठं शेत दिलंय तिने मला, लय मोठं शेत दिलं. आता कुणी बी देते ना, एवढं देणार नाही का? आता घे म्हणलं नाही ते. मग म्हणूच नाही ना. कशाला म्हणावं? कशाला म्हणायचं उगं काय कशाला म्हणते त्या म्हणावं? बडबड करते त्या. माग एक बोलते त्या तोंडार एक बोलते त्या. म्हणूच नाही ना, कशाला म्हणावं. मी तर लय खुश झालते, मला एवढं मोठं शेत भेटलं, एवढं मोठं शेत भेटलं. मी 4 लोकांना फोन पण केले माहितीये का, शेत खरेदी केलं म्हणून. शेत खरेदी केलं म्हणून. एवढं मोठं केळीची बाग घेतली. किती लोकांना फोन केलाय माहितीये का. अगदी जिवलग मैत्रीण आहे माझी. मी केळीचं बाग असं कुणालाही वाटून देईन का? हो बाई माझं किती प्रेम आहे.